नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की अवनीला राजा पोलीस स्टेशनला घेऊन आलेला असतो। आता पोलीस स्टेशन पाहून अवनी म्हणत असते की पोलीस स्टेशन आणि आपण इथे का आलोय आज। त्यावेळेस राजा म्हणत असतो की ते हवालदार साहेब म्हटले की काही तुमच्या सह्या राहिलेल्या आहेत तर ते करायला या म्हणून। तर आता अवनी म्हणत असते की सह्या आपण तर केल्या ना मागच्या वेळेसच। त्यावेळेस राजा म्हणत असतो की हा आपण 2 सह्या केलेल्या आहेत, पण ते हवालदार साहेब म्हटले की अजून काही सह्या राहिलेल्या आहेत, तर आता त्यांनी आपल्यासाठी एवढं केले तर आपण पण आता त्यांचं ऐकायला पाहिजे ना। त्यावेळेस अवनी आता राजाकडे रागानेच बघत असते, तर राजा म्हणतो की प्लीज चला ना, माझ्यासाठी चला ना। मग आता अवनी तयार होते पोलीस स्टेशनला जाण्यासाठी आणि मग ती गाडीतून उतरून आता आतमध्ये जाते। तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की आता गावातील एक बाई आता नमीच्या घरी आलेली असते आणि आता ती नमिताला आवाज देत असते, नमे ए नमे दरवाजा उघड। तर आता सुलक्षणा त्या दरवाजा उघडतात आणि म्हणत असतात की काय गलत आहे, तू काय करते इकडे। त्यावेळेस ती म्हणत असते की अहो आत्या, नमी कुठे गेलेली आहे, तिने माझ्याकडे ब्लाऊज शिवाय टाकला होता, तोच आता मी द्यायला आलेली आहे। त्यावेळेस आता आत्या म्हणत असते काय नमीने ब्लाऊज शिवाय टाकला होता। तर इकडे पायल आणि नमी आता तिथे बाहेर आलेल्या असतात। तर आता नमी म्हणत असते की काय बाई, ह्या लतीला पण आत्ताच इथे यायचं होतं का, थोड्या उशिराने आली असती तर काय आभाळ कोसळलं असतं का। तर आता आत्या म्हणत असते की काय अगं ते बघ नमी आली, नमे ये इकडं, काय ग तू हिच्याकडे ब्लाऊज शिवाय टाकला होता का। तर आता नमी ते खोटं बोलते आणि म्हणत असते की नाही ग मम्मी, मी काही ब्लाऊज नव्हता टाकला शिवायला। मग आता आत्याला कळतं की नमी खोटं बोलत आहे। मग आता आत्या लतीला तिथून जायला सांगते। लती तिथून गेल्यानंतर इकडे पायल म्हणत असते की जाऊबाई अहो असं काय करताय, आणि मग ती आत्यांना म्हणत असते की अहो आत्या, हा ना ब्लाऊज तुमच्या सुनेचा आहे। त्यावेळेस मग आत्या चिडते आणि म्हणत असते की ए गप्प बस ग, मला कोणी सूनबीन नाहीये, मला एकुलती एक मुलगी आहे आणि तू ना अजिबात मध्ये मध्ये काही बोलू नको। त्यावेळेस आता पायल म्हणत असते की अहो आत्याबाई, तुमच्या भावाची सून म्हणजे ती तुमची पण सून झाली की नाही। मग आत्याला अजूनच राग येतो आणि ती पायलला गप्प करते। मग आता पायलला गप्प केल्यानंतर आत्या आता नमीला जवळ बोलवतात आणि म्हणत असतात की नमे, तुला त्या माझ्या हिस्सा खाणाऱ्या भावाचा का ग एवढा पुळका येतो। त्या धोंड्याच्या घरासाठी तू नेहमी काय चोळ्या बिळ्या शिवून आणते, काही मदत करत असते, तुला काय ग त्या धोंड्याच्या घराचा सुद्धा एवढा पुळका येतो। तर आता ती म्हणत असते की मम्मी प्लीज जरा तू शांत हो, चिडचिड करू नको, पण अगं तो माझा मोठा मामा आहे ना, मग आपण थोडीशी मदत केली तर काय होतंय ग त्याला। मग आत्याला अजूनच राग येतो। तर पुन्हा आता नमी म्हणत असते की जर आपण थोडीशी मदत केली तर काय आभाळ फटणार आहे का। तर आता मग आत्या म्हणत असते की हो फटणारच आहे, आभाळ पडणार आहे, धरती फाटणार आहे, सगळं काही होणार आहे। मग पायल म्हणत असते की गप्पाव आत्या, असं काहीच होत नसतं। तर आता मग ती म्हणते की बघायचंय का तुला, आता ना मी ही साडी इथेच जाळून टाकते। तर आता असं ती म्हणून पायलच्या जवळ जाते, तेवढ्यातच नमी आता ती पिशवी हिसकावून घेते। मग आता आत्या म्हणते की नमी पिशवी दे। मग आता नमी ती पायलकडे टाकते पिशवी। मग पायल पुन्हा म्हणत असते की आत्याबाई पकडून दाखवा। तर आता मग नमी पायलला म्हणते की जा जा पळून जा। मग आता ती तिकडून पळून जाते। तर आत्याबाई म्हणत असतात की नमे, आता तू जे केले ना ते खूपच चुकीचं केलेलं आहे, थांब आता त्या पोरीच्या बापालाच सांगते आणि तिला चांगली शिक्षा द्यायला सांगते। तर आता नमी सुद्धा आतमध्ये पळून जाते। तर इकडे नमीला आत्या ओरडत असतात, तेवढ्यातच तिथे अण्णा येतात आणि ते लाडू घेऊन आलेले असतात आणि अख्खा लाडू ते डायरेक्ट आत्याच्या तोंडामध्ये टाकतात आणि म्हणत असतात की भाच्याच्या रिसेप्शनला यायचं बरं का। तर मग आत्या करून आता बोलायला जाते, तर तोंडात लाडू असल्यामुळे तिला काही बोलता येत नाही। मग आता अण्णा म्हणत असतात की खाऊन घे खाऊन घे, मला माहिती आहे तुला खूप काही बोलायचं आहे, पण इथं उभा राहून कार्यक्रमाला दुष्ट लावण्यापेक्षा कार्यक्रमाला येऊन जोडप्याला आशीर्वाद दे। आणि मग आता पुन्हा ती मोठ्याने म्हणते की धोंड्या। आता ती धोंड्या म्हटल्यामुळे अण्णाला खूपच राग येतो आणि तो म्हणत असतो की अण्णा अण्णा दांगट म्हणायचं, पुन्हा अजिबात धोंड्या म्हणायचं नाही, आणि असो संध्याकाळच्याला जेवण ठेवलेलं आहे, जेवायला यायचं। मग आत्या म्हणत असते की धोंड्या आशा बाळगू नकोस। मग आता अण्णा म्हणत असतात की एवढं गोड खाऊन सुद्धा तोंड कडू ते कडू, हट असली कुठे असती बाई बाई। मग आता त्या म्हणत असतात की धोंड्या गाठ बांधून ठेव, तुझी सून येतच नसते तुझ्या घरी, चॅलेंज देते मी तुला। मग आता तो म्हणतो की चॅलेंज देऊ नको, तोंडावरती पडशील। मग आत्या म्हणत असतात की केलं चॅलेंज केलं। मग आता अण्णा म्हणत असतात की नाही नाही, कधीच सुधारणार नाही, कावळीन कुठली, असं म्हणून आता तिच्या हातामध्ये लाडू ठेवतात आणि म्हणत असतात की हा लाडू घे आणि त्या कावळ्याला पण दे आणि जेवायला या दोघांनी, असं म्हणून आता खूपच रागाने अण्णा तिथून निघून जातात। मग आत्या अण्णा गेल्यानंतर तो लाडू खाली जमिनीवरती फेकून देतात आणि त्या सुद्धा रागाने त्याच्याकडे बघत असतात।
तर दुसरीकडे आपण पाहतो की राजा आणि अवनी आता पोलीस स्टेशनच्या आतमध्ये गेलेले असतात. तर आता त्यांना पाहून हवालदार म्हणत असतो की या 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 मिसेस धांगट या या म्हणून आता तो स्वागत करत असतो. त्यावेळेस अवनी म्हणते की काय हा असा का बोलतोय, आणि आता ते पुन्हा म्हणत असतात की सगळे साहेब लोक जेवण करण्यासाठी गेलेले आहेत, तुम्ही थोड्या वेळ बसा. त्यावेळेस आता राजा तो हवालदार गेल्यानंतर राजाला अवनी म्हणत असते की हे असे काय बोलत आहेत. त्यावेळेस तो म्हणतो की असंच बोलत आहे, तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. त्यावेळेस अवनी म्हणते की असंच बोलत आहे म्हणजे त्यांना माहिती आहे ना आपण हे सगळं नाटक करत होतो म्हणून. त्यावेळेस राजा म्हणतो की हो मॅडम तुम्ही शांत बसा, जावा बरं तिकडे जाऊन बसा. तर आता अवनी राजापासून थोडीशी दूर जाते आणि मग तिला आता तो सगळा क्षण आठवतो की कसं राजाने तिला मंगळसूत्र वगैरे घातलं होतं ते सगळं आता आठवतं आणि मग ती राजाकडे पाहत असते. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की यशादा आता ज्यूस बनवत असतो आणि तिकडे धने आणि पाने आता बसलेले असतात. तेवढ्यातच इकडे आता पायल आणि नमू आता खूपच अशा दमून आणि हसत आता येत असतात. त्यावेळेस आता त्या अशा हसत आल्यामुळे आता इकडे यशा म्हणतो की काय असं काय खॅ करत आलेला आहे, काय झालं. मग आता इकडे ती नमू म्हणत असते की काय ती तुझ्या आत्याना एक दिवशी आमचा जीव घेणार आहे. मग आता धन्या म्हणत असतो की आत्या ती तुझी आई आहे. त्यावेळेस आता नमू म्हणते गपरे तुझी प्र्या. तर आता इकडे पायल मात्र आता तिकडे जाते पाण्यापाशी आणि पाण्याच्या शेजारी जाऊन बसते आणि इकडे आता यशादा म्हणत असतो की थांब आता तू दमून आलेली आहे ना, तुझ्यासाठी मी ज्यूस देतो. तर आता मग तो त्याच्यासाठी ज्यूस देत असतो. मग आता इकडे पायलला पण असं वाटत असतं की पाण्याने पण मला आता ज्यूस द्यावा, म्हणून आता ती पाण्याला म्हणत असते की पाण्या, आणि असं तोंडाने दाखवत असते की इकडे इकडे ज्यूस आहे म्हणून. मग आता पाण्याला खूपच राग येतो आणि तो म्हणतो की काय काय चाललेलं आहे, काय पाहिजे तुला, असे काय तोंडाने इशारे करतीये. त्यावेळेस ती म्हणत असते की अरे मला ज्यूस पाहिजे, दे ना ज्यूस. मग तो म्हणतो की तुला हात नाही येत, घे ना हाताने तुझा, तुला काय होतंय घ्यायला. आता ती खूपच चिडते आणि म्हणत असे काय हा काही रोमॅन्टिकच नाहीये. तर इकडे आता नमू सुद्धा आता त्या यशदाकडे बघत असते खूपच प्रेमाने आणि आता तो मात्र तिला ज्यूस देत असतो. मग आता पुन्हा ती म्हणते की जा तूच देऊन ये. मग आता यशदा आता तिला ज्यूस द्यायला जातो म्हणजे पायलला. तर आता पायल पुन्हा म्हणते की ऐक ना पाण्या, मी आपण ना रिसेप्शनला ना दोघं सेम सेम कपडे घालणार आहोत, तुझा ड्रेस पण सेम असणार आणि माझा पण ड्रेस सेम असणार, मस्त आपण दोघे छान दिसणार. त्यावेळेस तो म्हणतो की नाही मी असं काहीच करणार नाहीये, जे काही करायचं आहे ना ते तुझं तुला एकटीलाच कर, मी अजिबात असं काहीच करणार नाहीये असं म्हणत तो उठून तिकडे थोडासा बाजूला जातो. तर आता पायल पण लगेच उठते आणि त्याच्या बाजूला जाते आणि म्हणते की पाण्या काय रे तू कधीच माझं ऐकत नाही असं म्हणून आता ती त्याच्या मागेच लागते आणि ती आता त्याला पकडायला लागते आणि तो पुढे जात असतो. तर आता इकडे सगळेजण मात्र हे हसत असतात. त्यावेळेस आता यशदा म्हणतो काय ह्या दोघांचं ना नेहमी असे खेळ खेळत असतात. तर आता दुसरीकडे म्हणजे तिथेच आपण पाहतोय की आता ती म्हणत असते की तुला आठवते का यशा आपण लहानपणी कसं दोघं एकाच ग्लासने ज्यूस प्यायचो ते. त्यावेळेस आता तो म्हणतो की हो पण तेव्हा आपण लहान होतो, आता आपण मोठं झालोय ना. मग आता नमी म्हणते की काय रे मोठं झालं म्हणून काय एका ग्लासामध्ये ज्यूस नाही प्यायचा. त्यावेळेस तो म्हणतो की अगं कशाला एका ग्लासामध्ये दूध प्यायचं आहे, तिकडे अण्णाने बाहेर एवढा स्टॉल लावलाय आणि कशाला बसायचंय आपण एका ग्लासाने ज्यूस पेत. त्यावेळेस ती म्हणते की खरंच तुला ना कधीच काहीच कळणार नाहीये. इकडे धन्या मात्र त्या दोघांकडे टक लावून बघत असतो. तर आता तो म्हणत असतो की काय ग मग संध्याकाळी येणार आहे ना रिसेप्शनला. मग आता पायल नमूला खूपच छान वाटतं आणि ती म्हणत असते की तुला काय वाटतंय मी यावंसं वाटतंय का. तर आता यशदा म्हणत असतो की हो यावंसं वाटतंय तू, अगं म्हणजे आपल्या घरातलं कार्य आहे ना मग यायलाच पाहिजे ना. त्यावेळेस ती म्हणते की ठीक आहे मग येतेच मी. मग आता तो म्हणतो की पण आत्या, तर ती म्हणते की आत्यांना सांगेल मी की मामाने सगळ्यांना आमंत्रण दिले, कोणीतरी यायलाच पाहिजे म्हणून आपल्यातली मी जाते म्हणून. तर आता तो म्हणतो की बरं ठीक आहे. तर इकडे दुसरीकडे अवनी आता रडत असते म्हणजे तिचे डोळे गच्च भरलेले असतात. त्यावेळेस आता राजा म्हणत असतो की हो मॅडम काय झालं, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का आहे. त्यावेळेस अवनी म्हणत असते की नाही काही नाही. मग राजा म्हणत असतो की नाही नाही सांगा काय झालेलं आहे, तुमच्या डोळ्यामध्ये मला पाणी दिसते. त्यावेळेस अवनी म्हणत असते की काही नाही रे, त्या दिवशीचा हा जो इथे क्षण झालेला आहे ना तो मला आठवतोय. खरंच माझ्या आयुष्यातला ना खूप वाईट क्षण होता तो, मला ना खूप त्रास होतोय. त्यावेळेस आता तो म्हणत असतो की अहो इतकं काय त्रास करून घेता, इतका पण वाईट क्षण नव्हता. अहो तो विहान तुमच्या आयुष्यातून निघून गेला, हे किती चांगलं झालं तुमच्या आयुष्यासाठी, त्याची लायकी तरी होती का तुमच्या बरोबर लग्न करण्याची, खरंच खूप चांगलं झालेलं आहे त्या दिवशी. त्यावेळेस आता ती म्हणत असते की खरंच तू किती पॉझिटिव्ह विचार करतोय रे. मग आता तो म्हणतो की तुम्ही पण आता पॉझिटिव्हच विचार करा आणि अजिबात आता त्या दिवसाचं टेन्शन घेऊ नका, ते आता मॅडम येतील आणि सांगतील आपल्याला काय आहे ते. तर आता अवनी म्हणत असते की हो. मग थोड्या वेळाने आता मॅडम आणि हवालदार जेवण करून येतात
आणि ते सर्टिफिकेट आता देतात. आता अवनीला काहीच माहिती नसतं, पण आता राजा तिच्याबरोबर खोटं बोलतो. मग आता राजा ते सर्टिफिकेट स्वतःकडे ओढून घेतो आणि म्हणत असतो की यांच्यापेक्षा ना मी याला जपून ठेवेल. त्या हवालदाराला थोडीशी शंका येते, पण आता अवनी शांतपणे हे सगळं पाहत असते. आणि मग सर्टिफिकेट दिल्यानंतर आता तिथे सही करायची असते, म्हणून आता हवालदार आता फाईल देतो आणि म्हणत असतो की याच्यामध्ये तुम्ही दोघं सही करा. मग राजा आणि अवनी आता तिथे सही करतात. खरं तर अवनीला राजाने फसवलेलं असतं की हे सर्टिफिकेट खोटं आहे आणि मी त्यांना आधीच सांगितलेलं आहे, पण फॉर्मॅलिटी म्हणून आता हे करावं लागणार, मॅरिड सर्टिफिकेट आहे. म्हणून आता ते दोघेही सही करतात आणि आता तिथून निघून घरी चाललेले असतात. इकडे मात्र राजा आणि अवनीच्या रिसेप्शनची तयारी झालेली असते. आता रिसेप्शनसाठी सगळेजण पाहुणे मंडळी येत असतात आणि यशादा आणि पाण्या आता सगळ्यांचे स्वागत करत असतात. सगळेजण मस्त तयार झालेले असतात. डेकोरेशन पण एकदम मस्त केलेलं असतं. इकडे आता अण्णा सुद्धा एकदम सूट बूट गॉगल लावून तयार झालेले असतात आणि खूप आता एन्जॉय करणार आहेत. अण्णांना आता धन्या म्हणतो की काय हा म्हातारा झाले नाटकं करतोय. तर अण्णांना खूप राग येतो आणि यशोदाला म्हणतात की काय हा मला म्हातारा म्हणला, ह्याला सांग मी म्हातारा नाहीये. म्हणून आता अशीच मस्ती चालू असते. तर आता इकडे अवनी आणि राजा घरापाशी आलेले असतात आणि अवनीला आता तो बोर्ड दिसतो जो रिसेप्शनसाठी लावलेला असतो दोघांचा. तर आता तो बोर्ड पाहून ती राजाला म्हणत असते की राजा इथे बघ काय लावलेला आहे, हा बोर्ड कसला आहे. आजचा भाग येथे संपलेला आहे. तर आता उद्या आपण पाहणार आहोत की अवनी रिसेप्शनसाठी तयार होणार का, राजा तिला मनवणार का आणि सगळ्यांसाठी ती तयार होणार का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. धन्यवाद.